नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सायली आणि अर्जुनच्या लग्नाच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असते आणि त्याच वेळी चैतन्य येतो आणि सर्वांनाच म्हणतो हॅलो एव्हरीवन। तर आता प्रतापराव चैतन्याला म्हणतात, काय रे तू फक्त केक खायला आलायस का? तर चैतन्य म्हणतो, नाही मी तर येणारच होतो लवकर, परंतु कसा उशीर झाला काही माहीतच नाही। तर सर्वजण चैतन्यावर हसतात। तर प्रतापराव म्हणतात, हो का, मग आता ये मदतीला, येतोयस ना? तर चैतन्य म्हणतो, हो आलोच। आता रविराज सर आणि प्रतापराव यांच्या मदतीला चैतन्य येतो। आता ते सर्वजण डेकोरेशन करत असतात। तर त्याचवेळी चैतन्याचं लक्ष सायली अर्जुनकडे जातो। सायली अर्जुन एकमेकाच्या नजरेत हरवून गेलेले असतात। तर चैतन्य प्रतापराव आणि रविराजांना म्हणू लागतो, एक मिनिट, मला एक सांगा, आपण हे सगळं काही ज्यांच्यासाठी करतोय, ज्यांच्यासाठी एवढा सगळा खटाटोप चालू आहे, ते दोघं तर बिझी आहेत। आता सर्वच जण सायली अर्जुनकडे पाहतात। तर चैतन्य आवाज देत म्हणतो, अहो मिस्टर मिसेस सुभेदार। आता मात्र सायली अर्जुन भानावर येतात आणि त्यानंतर सायली अर्जुन खाली उतरत असतानाच आता सर्वच जण त्यांच्यावर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वर्षाव करू लागतात। सर्वच जण त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। तर त्यानंतर कल्पनाताई सायली आणि अर्जुनला म्हणतात, तुम्ही दोघांनी बसून घ्या, आम्ही सर्वच जण तुमचं औक्षण करून घेतो। सायली अर्जुन बसताच कल्पनाताई त्या दोघांचंही औक्षण करतात। तर त्यानंतर प्रतिमा आत्या त्या दोघांचं औक्षण करतात। अस्मिता विमलताई सर्वच जण सायली अर्जुनचं औक्षण करत त्यांना भरभरून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतात। सायली अर्जुन सर्वांचे आशीर्वाद घेतात। तर औक्षण करून झाल्यानंतर रविराज सर म्हणू लागतात, हे ॲनिव्हर्सरीचं वगैरे सगळं काही बाजूला राहू देत, परंतु मला अजून एका गोष्टीचा निकाल कळाला नाही, म्हणजे एका केसबद्दलचा निकाल। त्याबद्दल खरंच एक वकील म्हणून खूप मोठी उत्सुकता आहे। तर आता सर्वच जण विचारतात की कोणती केस? रविराज सर म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार वसे सायली सुभेदार या केसचा निकाल नक्की काय लागला हे मलाही जाणून घ्यायचं आहे। तर सर्वच जण म्हणतात, हो हो, या निकालाची तर आम्हालाही उत्सुकता आहे। तर अर्जुन म्हणतो की या निकालाबद्दल कळवण्या अगोदर आम्हाला आमची बाजू मांडायची आहे। रविराज सर म्हणतात, काहीच हरकत नाही, कारण या कोर्टात तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। आता अर्जुन आणि सायली तर तराजूजवळ जाऊन उभे राहतात आणि त्यावेळी अर्जुन सर्वात पहिल्यांदा आपली बाजू मांडत म्हणतो की बायको, खरंच मी चुकलो की मी तुम्हाला म्हणालो की बायकांना खरी काहीच कामं नसतात, तुमची कामं खूप सोपी असतात, तुम्ही काहीच काम करत नाही, किंवा जी काही कामं असतात ती खूप कमी असतात, असं खूप काही बोललो, त्यासाठी खरंच सॉरी, असं म्हणत अर्जुन त्याच्या हातातील जी भांडी असतात ती तराजूच्या एका पारड्यामध्ये ठेवतो आणि म्हणू लागतो, खरं तर घरात काम करणाऱ्या स्त्रिया म्हणजे तुम्ही मल्टीटास्किंग आहात, असं म्हणत परत तिथे असणारी थोडी भांडी घेतो आणि पुन्हा एकदा तराजूमध्ये ठेवतो। आता ज्यावेळी तराजूच्या पारड्यात ती भांडी ठेवली जातात त्यावेळी ते पारडं खूप जड झालेलं असतं। अर्जुन ती भांडी ठेवत असताना म्हणतो, दिवस रात्र घरात राबत असता, दिवस रात्र घर, हे कुटुंब, संसार आणि सगळ्याच नात्यांना तुम्ही बांधून ठेवत असता, तुम्ही एकाच वेळी 10 कामं एकत्र करत असता आणि म्हणूनच घर कायम टिकून राहतं। आता अर्जुन त्याच्या हातात कुकर घेतो आणि पुढचं भांडं ठेवत म्हणतो, जर तुम्ही स्ट्रॉंग नसता तर आम्ही बाहेर काहीच करू शकलो नसतो। आता बाकी उरलेली भांडी घेत ती एका पारड्यात ठेवत अर्जुन म्हणू लागतो, खरंच मी तुमच्या कामांना खूप कमी समजलो आणि त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागत आहे, असं म्हणत आता अर्जुन मान्य करतो की स्त्रियांची कामं ही कमी नसतात किंवा ती सोपीही नसतात, तर ती तेवढीच आपल्या कामा एवढ्याच दर्जाचीही असतात। आणि अर्जुनने सगळी भांडी ठेवतात तराजू हा जड झालेला असतो, अगदी बायकांच्या घरच्या कामांप्रमाणेच हा तराजू सुद्धा तेवढाच तोललेला असतो। तर त्यावेळी सायली म्हणू लागते, या सगळ्यामध्ये चुकले तर मी पण आहे, असं म्हणत आता सायली तिथे असणाऱ्या थोड्या फाईल हातात घेते आणि म्हणू लागते, तुमच्यासारखे अनेक पुरुष दिवसभर काबाड कष्ट करत असतात, दिवसभर काम करत असतात आणि तेही फक्त त्यांच्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी अगदी मनापासून ते झेलत असतात। सायली अजून थोड्या फाईल हातात घेते आणि म्हणू लागते, तुम्ही तर तुमचं घर चालवताच, परंतु तुमच्याबरोबरच तुमच्यासोबत असणाऱ्या असंख्य जणांना तुम्ही कामाची संधी देता की ज्याच्यामुळे त्यांची घरं, त्यांचा संसार चालत असतो।
आता सायली थोड्या फाईल पुन्हा एकदा हातात घेते आणि अर्जुनची बाजू मांडत म्हणते, तुम्ही तुमच्या अशिलांना न्याय मिळवून देता. तर पुन्हा थोड्या फाईल त्या तराजूच्या पारड्यात ठेवत सायली म्हणते, यामागे तुमचं शिक्षण, तुमची मेहनत आणि तुमचं कर्तृत्व आहे. असं म्हणत सायली थोड्या थोड्या फाईल तराजूच्या पारड्यात ठेवत म्हणते, या सगळ्याच गोष्टींना मी कमी लेखलं, परंतु आता मला कळतंय की उंबरठ्याच्या आत घर नांदतं, उंबरठ्याच्या आत घर नांदतं तर उंबरठ्याबाहेर कर्तृत्व गाजतं. आता सायली बोलत असताना सगळेजण सायलीकडे पाहत असतात. सायलीच्या बोलण्याचा सगळ्यांनाच अभिमान वाटत असतो. सायलीने अर्जुनच्या कर्तृत्वाची, त्याच्या मेहनतीची बाजू सगळ्यांसमोर मांडलेली असते आणि त्याची तुलना तराजूच्या पारड्यातही केलेली असते. आता हळूहळू सायलीच्या पारड्याप्रमाणे अर्जुनच्याही कर्तृत्वाचं पारडं जड होत असतं आणि शेवटच्या काही फाईल सायली आता त्या तराजूच्या पारड्यात ठेवते आणि म्हणू लागते, उंबरठ्याच्या आतली कामं आणि उंबरठ्याच्या बाहेरची कामं ही दोन्ही संसारासाठी खूप महत्त्वाची असतात. असं म्हणत सायली उरलेल्या फाईल ज्यावेळी तराजूच्या पारड्यात टाकते त्यावेळी पारडं हे जड झालेलं असतं आणि अगदी दोघांचंही पारडं समतोल झालेलं असतं. दोघांच्याही कामाची तुलना दोघांनीही अगदी मनापासून केलेली असते आणि या तुलनेत दोघांचीही कामं समानच असतात. तर अर्जुन त्या पारड्याकडे पाहतो आणि सायलीला म्हणतो, आपण दोघांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकाने जर एक बाजू सांभाळली तरच दुसरी बाजू बॅलन्स राहते. आता सर्वच जण निकालाची वाट पाहत असतात. तर अर्जुन म्हणतो, मग या केसचा निकाल हा आहे की दोघांचीही कामं सोपी नाहीत. असं म्हणत सायली अर्जुनने दोघांनीही एकत्र उत्तर देत त्यांनी मान्य केलेलं असतं की खरंच आपण चुकलो आहोत. आता दोघंही मान्य करत एकत्रच म्हणतात की आणि अशी चूक आम्ही दोघंही परत कधीच करणार नाही. तर रविराज सर, प्रतापराव, घरातील सर्वच जण टाळ्या वाजवत सायली अर्जुनचं कौतुक करू लागतात. तर चैतन्य पुढे म्हणतो, सगळे साक्षी पुरावे पाहता हे कोर्ट या दोघांची निर्दोष मुक्तता करत आहे. आता असं बोलताच सर्वच जण टाळ्या वाजवतात आणि चैतन्याच्या बोलण्याचंही कौतुक करू लागतात. तर प्रतापराव पुढे म्हणतात, आणि या दोघांच्या हातात फक्त आता लग्नाची बेडी असेल. तर अस्मिता म्हणू लागते, चला तर मग आता आपण सगळ्यांनी केक कापूयात. तर आता सायली अर्जुन केक कापायला येतात. सर्वच जण टाळ्या वाजवत त्यांना पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सायली अर्जुन केक कापतात आणि त्यानंतर एकमेकांना केक भरवत हा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करतात. तर त्यानंतर घरातील सर्वांनाच ते दोघंही केक भरवतात. अशा प्रकारे सायली अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस खूप छान पद्धतीने आणि आनंदात साजरा झालेला असतो. तर त्यानंतर सायली किचनमध्ये आपली कामं करायला येते. सायली कितीतरी दिवसांनी किचनमध्ये येते आणि म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. ती खुश असते आणि आनंदाने ती जेवण बनवत असते. आता ज्यावेळी ती फोडणी देते त्यावेळी तो सुगंध तिला अगदी खूप छान वाटत असतो. तर आता विमलताई सायलीला विचारतात, सायलीताई, अहो तुम्ही एकट्याच का हसत आहात? तर सायली म्हणते, अहो विमलताई, कितीतरी दिवसानंतर मी आज स्वयंपाकघरात आली आहे. कितीतरी दिवसानंतर मी स्वयंपाक बनवत आहे. तुम्हाला माहीत आहे का, मधल्या काही दिवसांमध्ये मला चुकल्यासारखं वाटत होतं. तर विमलताई सायलीला म्हणतात, अच्छा, म्हणजे अर्जुनदादाने केलेलं काम आवडत नव्हतं वाटतं तुम्हाला? सायली म्हणते, तसं नाही, परंतु ज्याचं काम त्याने करावं हे मात्र खरं आहे. आता सायली आणि विमलताई दोघंही एकत्र मिळून स्वयंपाक बनवत असतात आणि त्यावेळी तिथे कल्पनाताई येतात आणि सायलीचं कौतुक करत म्हणतात, सायली, पोह्यांना तू फोडणी दिलीस हे आम्हाला आमच्या रूममध्येच कळालं. मी तेव्हाच यांना म्हटलं सायली आजपासून किचनमध्ये आलेली आहे. तर आता सायली म्हणते, आई, मला खरंच खूप छान वाटते. कितीतरी दिवसानंतर मी माझ्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. सायली खूप आनंदानेच आता सर्वांसाठी पोह्यांचा नाश्ता बनवते आणि तो पोह्यांचा वास सगळ्यांनाच खूप आवडलेला असतो. प्रतापराव कौतुक करत म्हणतात, वा वा, आजच्या नाश्त्याचा वास खाण्या अगोदरच पोट भरल्यासारखं वाटतंय. असं म्हणत सर्वजण नाश्ता करण्यासाठी येतात. आता अस्मिता, प्रतापराव, कल्पनाताई सर्वजण नाश्त्यासाठी बसतात. तर अस्मिता म्हणू लागते, खूप दिवसानंतर आपल्याला खूप छान असा नाश्ता करायला मिळणार आहे, कारण इतके दिवस पानामध्ये फक्त व्हिडिओज पाहायला मिळत होते वेगवेगळ्या पदार्थांचे. असं म्हणत आता अस्मिता थोडी अर्जुनला चिडवते. तर कल्पनाताई म्हणतात, काय ग अस्मिता, अर्जुन एवढाही काही स्वयंपाक खराब बनवत नव्हता. अर्जुन छान बनवत होता आणि आता हळूहळू त्याला जमायलाही लागलं होतं.
तो हळूहळू सगळं काही शिकूनही घेत होता. तर त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग एव्हरीवन, चला मला ऑफिसला जायला उशीर होतो, मी निघतो. आता त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, अहो असं काय, नाश्ता करा आणि मग ऑफिसला जा, बसा बरं तुम्ही. तर आता सायलीचं हे वाक्य ऐकल्यानंतर प्रतापराव म्हणतात, अरे वा, कितीतरी दिवसानंतर हे वाक्य ज्यावेळी कानी पडलं त्यावेळी मला कुठे वाटतंय की मी माझ्या घरातच आहे. तर प्रतापरावांचं हे बोलणं ऐकून सर्वच जण हसू लागतात. तर प्रतापराव पुढे कल्पनाताईंना म्हणतात, पण कल्पना, तुला एक सांगू का, मी आज खरंच खूप आनंदात आहे, कारण कितीतरी दिवसानंतर चविष्ट स्वयंपाक आपल्याला आता मिळणार आहे. तर आता हे ऐकताच अर्जुन म्हणतो, डॅड. तर आता प्रतापराव म्हणतात, हो, जे काही बोलतोय ते खरंच आहे. तर अर्जुन म्हणतो, डॅड असं कसं तुम्ही बोलता, अहो किती मेहनतीने मी स्वयंपाक बनवायचो आणि बायकोसाठी चॉकलेट्स केकही बनवला होता आणि तरीसुद्धा तुम्ही मला अप्रिशिएट करतच नाही आहात. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन, तो जो काही स्वयंपाक बनवायचा ना, तो अप्रिशिएट करण्यासारखा नव्हताच. असं म्हणत अस्मिता आता अर्जुनला थोडी चिडवते. अर्जुन म्हणतो, हो का, मग केक कसा खाला होतास? सायली म्हणते, पुरे पुरे, आता तुम्ही दोघांनी भांडू नका, तुम्ही अगोदर नाश्ता करायला बसा बरं. तर अर्जुन म्हणतो, मी सगळ्यांना वाढू का? असं म्हणत अर्जुन आता सर्वांना स्वतःच्या हाताने पोहे वाढत असतो. अर्जुन अस्मिताला पोहे देतो आणि म्हणतो, आता हे शांतपणे खाऊन घे. तर त्यानंतर कल्पनाताईंना देतो आणि त्यानंतर आपल्यालाही घेतो. आता अर्जुन सायलीच्या कामात मदत करत आहे हे पाहून सर्वांनाच अर्जुनचा अभिमान तर वाटतच असतो, परंतु सायली तर अभिमानाने अर्जुनकडे पाहत असते, कारण अर्जुनची होणारी मदत हे पाहून सायलीला अर्जुनचा अभिमान वाटत असतो. तर त्यानंतर कल्पनाताई सर्वांनाच म्हणतात, अहो तुम्ही काय पण म्हणा, परंतु माझी सुद्धा कित्येक वर्षाची तपश्चर्या फळाला आली आहे. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर कल्पनाताई म्हणतात, माझी कित्येक वर्षाची इच्छा होती की अर्जुन आणि अश्विन या दोघांनी घरकामात काहीतरी मदत करावी, परंतु अर्जुनकडून सायलीने मात्र ते करूनच घेतलं. तर अस्मिता पोह्यांचं कौतुक करत म्हणते, वा, किती छान पोहे झाले आहेत, कितीतरी दिवसानंतर असे छान चमचमीत पोहे खायला मिळाले आहेत. तर आता अर्जुन म्हणतो, खा ना गपचूप. तर अस्मिता म्हणते, खरं खरं सांग अर्जुन, तुला असे पोहे जमले असते का? अर्जुन म्हणतो, नाही नाही, हे मात्र खरं आहे, मला असे पोहे जमलेच नसते. आता घरातील प्रत्येकजण सायलीने बनवलेल्या पोह्यांचं कौतुक करत असतात आणि सायलीला खूप आनंद वाटत असतो. सायली खूप खुश असते, कारण आपल्या घरच्यांनी केलेलं कौतुक आणि आपल्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा असणारा आनंद यात सायली खूप समाधानी असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन शांत बसून विचार करत असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी साक्षी येते. आता साक्षीला पाहून सचिन थोडा घाबरतो. साक्षी आता सचिनच्या बाजूला जाऊन बसते. त्यावेळी मात्र सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता साक्षी सचिनच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणू लागते, काय झालंय सचिन, घाबरलेस का मला बघून? काय झालंय, बोल ना. तर आता सचिन म्हणतो, काही नाही, पण तुझा आज मूड कसा आहे? तर साक्षी म्हणते, काय झालंय माझ्या मूडला? सचिन म्हणतो, नाही, आजकाल तुझे मूड कधी बदलतील हे सांगता येत नाही ना. आता मात्र साक्षी मोठमोठ्याने हसते आणि सचिनला विचारते, काय झालं, घाबरतोस का मला? सचिन म्हणतो, नाही. तर साक्षी म्हणते, घाबरायलाच हवं, कारण काय आहे ना, एखादी मुलगी तुला आवडेल, तिच्या दिशेने तुझी पावलं पडतील आणि मग बिचारी मुलगी माझ्या हातून मरून जाईल, यापेक्षा या सगळ्या भानगडीत तू न पडणंच योग्य ना. आता मात्र सचिन घाबरलेला असतो. घाबरलेला सचिनकडे पाहत त्याचे गाल पकडत साक्षी म्हणू लागते, किती क्यूट दिसतोयस रे, लहान मुलांसारखा ज्यावेळी वागतोस ना त्यावेळी खरंच खूप क्यूट दिसतोस. आता सचिन साक्षीला म्हणतो, बरं, आज तुझा मूड तर मला ठीक दिसतोय, मग आज आपण डिनरला वगैरे जाऊयात का? तर साक्षी म्हणते, काही हरकत नाही. तर सचिन म्हणतो, नक्की ना, म्हणजे तुला आज कुठे पार्टीला वगैरे जायचं नाही आहे ना? साक्षी म्हणते, नाही, आज तर मी खरीच आहे. सचिन म्हणतो, बरं, पण तुझी पार्टीला गेली होतीस ती नक्की कुठे गेली होतीस? तर साक्षी म्हणते, इथेच हायवेजवळ नवीन रेस्टॉरंट ओपन झालंय ना, तिथे गेले होते. तर सचिन पुढचा प्रश्न विचारत म्हणतो, साक्षी, तू जर तुझ्या फ्रेंड्ससोबत पार्टीला गेली होतीस तर मग तुझ्या बॅगमध्ये, तुझ्या पर्समध्ये चाकू कसा काय? आता हे ऐकल्यानंतर साक्षी धक्क्याने सचिनकडे पाहते, कारण सचिनने आपली पर्स पाहिली आणि त्यामधला चाकू त्याला दिसला हे साक्षीला कळालेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. सायली आवाज देत म्हणते, अहो ऐका ना. अर्जुन बोलतो, बोल. तर सायली म्हणते, ऑफिसमध्ये आज मीटिंगसाठी करमळकर येणार आहेत, माहीत आहे ना? तर अर्जुन म्हणतो की हो, माहीत आहे. तुला काय वाटतंय, इतके दिवस तू ऑफिसमध्ये होतीस आणि मी त्याचा फॉलोअप घेतला नाही आहे का? तू जरी ऑफिसमध्ये असलीस तरी ऑफिसमध्ये काय घडतंय ह्या सगळ्याचा फॉलोअप मी घेतच होतो.
तर सायली अर्जुनला म्हणते बरं, परंतु आता आपल्याला त्या रमेशबद्दल काहीतरी स्टेटमेंट घ्यावंच लागेल, कारण आतापर्यंत तो कस्टडीमध्ये काहीच बोलला नाही आहे. मग कोर्टात तो काही बोलेल असं तुम्हाला वाटतंय का? कोर्टात तो त्याचं स्टेटमेंट देईल का? तर अर्जुन म्हणतो 1 मिनिट. असं म्हणत आता अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो, चैतन्य, रमेशच्या केससाठी आजची कोर्टात तारीख मिळते का बघ, म्हणजे आज आपण रमेशला कोर्टात हजर करू शकतो. अर्जुन म्हणतो नाही, रमेशने अजून तोंड उघडलं नाही, परंतु कोर्टात तरी तो काय बोलतो का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यासाठी आजची तारीख मिळते का बघ आणि मला फोन कर. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. सायली विचारते, म्हणजे तुम्ही आजची तारीख घेतली आहे पण रमेश तर काहीच बोलला नाही आहे. तर अर्जुन म्हणतो की हो, त्याला बोलतं करण्यासाठीच आजची तारीख घेतली आहे. बघू तो कोर्टात काय बोलतो, मी तुला ते कळवेनच. पण सायली, मला तुला एक विचारायचं होतं. सायली म्हणते काय झालं, माझ्यातून काही चुकलं आहे का? ऑफिसच्या कामांमध्ये मी काही घोळ घातलाय का? पण मी तसं काहीही केलं नाही. मी जी काही कामं केली ती चैतन्य भाऊजींच्या सल्ल्यानेच केली आहेत, किंवा कोर्टाच्या कुठल्याही कामकाजामध्ये मी लुडबुड केली नाही आहे. तरीसुद्धा माझ्यातून काही चूक झाली आहे का? असं म्हणत सायली प्रश्नावर प्रश्न विचारू लागते. अर्जुन म्हणतो 1 मिनिट, असं काहीही झालेलं नाही. सायली, मला तुला हेच सांगायचं आहे. सायली म्हणते काय झालंय, खरंच माझ्यातून चूक झाली आहे का? तर अर्जुन म्हणतो नाही, मला तुला हे सांगायचं आहे. असं म्हणत अर्जुन सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो, मी तुझ्या हातचे पोहे मिस करतोय. आता मात्र सायली म्हणते काय हे? आता अर्जुन ऑफिससाठी निघून जातो. तर सायली विचार करत म्हणते, रमेशच्या केसबद्दल पुढे नक्की काय करायचंय काहीच कळत नाही. या रमेशबद्दल सुमन काकूंना काही माहीत असेल का? म्हणजे त्यांच्याकडून एखादी गोष्ट सांगून राहायची गेली असेल का? मला सुमन काकूंनाच विचारावं लागेल. असं म्हणत सायली आता सुमन काकूंना विचारण्यासाठी घरात येते. आता सायली रूममध्ये येते आणि सुमन काकूंना म्हणते, हे काय सुमन काकू, तुम्ही अजूनही नाश्ता केला नाही आहे का? मी तुम्हाला तुमचा नाश्ता रूममध्ये आणून दिला तरीसुद्धा तुम्ही नाश्ता केला नाही. म्हणजे मला तरी वाटते की तुम्हाला पोहे आवडले नसतील. तर सुमन काकू म्हणतात, नाही, पोहे खरंच खूप छान झाले होते, मला खरंच आवडले आहेत, पण मला खरंच एवढा नाश्ता नको होता आणि म्हणूनच मी पोहे खाल्ले नाही आहेत, बाकी काही नाही, पण पोहे खरंच खूप छान झाले होते. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं आजकाल तिचा हार एवढा कमी झाला आहे ना, खरंच काही विचारू नको. सायली म्हणते, नाही सुमन काकू, असं नाही करायचं. तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष का करताय? चला आपण बाहेर जाऊ आणि थोडा वेळ गप्पा मारू. असं म्हणत सायली सुमन काकूंना घेऊन बाहेर जात असते. परंतु त्याचवेळी प्रतिमा आत्या म्हणतात, सायली 1 मिनिट, अगं मी अस्मितासाठी काहीतरी घेऊन आले आहे, थांब मी तुझ्याकडेच देते. असं म्हणत आता प्रतिमा आत्या त्यांनी अस्मितासाठी आणलेली भेटवस्तू सायलीकडे देतात आणि म्हणू लागतात, हे अस्मिताला दे, कारण गरोदर बाईकडे हे असावं म्हणजे कोणाची नजर लागत नाही. सायली म्हणते, खरंच किती छान आहे. तर सुमन काकू म्हणतात, हो ना वहिनी, अहो खरंच खूप छान आहे, पण तुम्ही मला नाही दाखवलं. पण मी असं कोणाच्या तरी पायात पाहिलं आहे. सायली अगं तू घालतेस का? सायली म्हणते, नाही सुमन काकू, मी तर असं काहीही पायात घालत नाही. तर सुमन काकू म्हणतात, नाही, पण मी हे कुठेतरी पाहिलं आहे. आता सायली विचारते, सुमन काकू कुठे पाहिलं आहे, तुम्ही जरा आठवाल का? आता सुमन काकू आठवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांना आठवतं, त्यांच्या लक्षात येतं की ज्यावेळी नागराजने आपल्याला बांधलेलं असतं त्यावेळी जी मुलगी तिथे आलेली असते तिच्या पायातही असंच सेम असतं. आता सुमन काकू सायलीला म्हणतात, आठवलं, यांनी ज्यावेळी मला बांधून ठेवलं होतं त्यावेळी मी ग्लॅनीत होते. त्यावेळी एक मुलगी त्या ठिकाणी आली होती. तिचा चेहरा मला स्पष्ट आठवत नाही, परंतु तिच्या पायात असंच होतं एवढं मात्र मला आठवत आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली ती वस्तू हातात घेते आणि म्हणते, अशी जर एका पायात पैंजण प्रिया घालते, याचा अर्थ प्रिया सुमन काकू बेशुद्ध असताना तिथे गेली असावी का? नागराज रात्री अपरात्री प्रियाला फोन करतो, हे तर मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, मी अनुभवलं आहे. मग या सगळ्या अपहरणाशी सुद्धा प्रियाचाच हात असेल का? असं असेल तर मला प्रियावर बारीक लक्ष ठेवावंच लागेल. प्रतिमा आत्या विचारतात, सायली अगं काय झालंय, कसला विचार करतेस? सायली म्हणते, काही नाही. सायली आता प्रियाच्या वागण्याचा विचार करते आणि म्हणू लागते, प्रियावर बारीक लक्ष तर ठेवावंच लागेल, परंतु या सगळ्याबद्दल मला अगोदर यांना सांगावं लागेल. असं म्हणत आता हे सगळं काही ती अर्जुनला सांगायचं ठरवते. तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता सचिनने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत साक्षी म्हणते, कुठला चाकू? तर सचिन म्हणतो, सॅम, मी तुझ्या पर्समध्ये तो चाकू पाहिला आहे. तर आता साक्षी खोटं बोलत म्हणते, ओके, आलं माझ्या लक्षात. अरे तू बघतोयस ना आजूबाजूला काय घडतंय, मग प्रत्येक मुलीने स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच उचलायला नको का? आणि म्हणूनच तो चाकू मी माझ्या संरक्षणासाठी ठेवला होता. तर सचिन म्हणतो, नाही सॅम, असं काहीही नाही आहे, पनवेल खूप सेफ आहे, त्यामुळे असा चाकू वगैरे ठेवायची काहीच गरज नाही.
तर साक्षी म्हणते परफेक्ट, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे, पण मी विसरूनच गेले. खरं तर तो मैत्रिणीचा चाकू होता, पण मी द्यायला विसरले. असू देत, मला आता खरंच खूप भूक लागली आहे. मी काहीतरी आपल्यासाठी ऑर्डर करते, चायनीज चायनीज ऑर्डर करते. असं म्हणत साक्षी आता विषय बदलते. हे सगळं काही सचिनच्या लक्षात येतं. तर सचिन साक्षीला म्हणतो, सॅम, तू तो चाकू परत देणार आहेस ना तुझ्या फ्रेंडचा? प्लीज तो परत दे, कारण मला आपल्या घरात असं कोणतंही हत्यार नको आहे. तर साक्षी मनाशीच म्हणते, तुझ्या बायकोचा शेवट त्या चाकूनेच होणार आहे. असं म्हणत ती रागाने सचिनकडे पाहते आणि पुढे म्हणते, तो एकदा झाला की मग मी तो चाकू फेकून देईन. असं विचार करत आता साक्षी सचिनकडे पाहते. तर सचिन साक्षीला म्हणतो, सॅम, मी तुला काहीतरी सांगतोय, काहीतरी बोलतोय तुझ्याशी, तू काहीच का बोलत नाहीयेस? तर साक्षी सचिनला म्हणते, हो, मी तो चाकू मैत्रिणीला देणार आहे. असं म्हणत साक्षी म्हणते, आलेच मी. साक्षी तिथून निघून जाताच सचिन त्याचा मोबाईल पाहतो. तर अस्मिताचे भरपूर मिस कॉल असतात. सचिन म्हणू लागतो, अस्मिताचे एवढे मिस कॉल का आले असतील? सचिन थोडा घाबरून जातो. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन आणि चैतन्य हिच्या कामाची सुरुवात झालेली असते. तर अर्जुन केसबद्दल चैतन्याला विचारतो, परंतु चैतन्य हसत असतो. अर्जुन विचारतो, काय झालंय? मी तुला काहीतरी विचारलंय, केसचे डिटेल्स विचारतोय आणि तू हसतोयस का? तर चैतन्य म्हणतो, नाही, अरे मी विचार करतोय की तुझ्या अंगावर काळा कोट शोभून दिसतो की ॲप्रन? तर अर्जुन म्हणतो, मग काय झालं, काय ठरलंय तुझं? तर चैतन्य म्हणतो, ॲप्रन, तोच तुला सूट होतो. आणि सायली वहिनीकडे सनद दिसली ना तरी ती वकील म्हणून शोभून दिसते. मला काय वाटतं की मी आताच इथला हा फर्म सोडावा आणि मग निघून जावं. तर अर्जुन म्हणतो, खुशाल, काहीच हरकत नाही. तर चैतन्य म्हणतो, मी आत्ता सोडायला तयार आहे, कारण त्यानंतर मी आणि सायली वहिनी एक नवीन फर्म चालू करू आणि त्यामध्ये सायली वहिनीची किती छान भरभराट होईल. अरे ती इथे असताना अशी चुटकीशी कामं करायची ना, तुला ती जमणारही नाही. आणि त्या ठिकाणी सायली आलेली असते. आता सायली काही बोलणार तर अर्जुन थोडं सायलीला शांत राहायला सांगतो आणि अर्जुन चैतन्यकडून सगळं काही वदवून घेत असतो. अर्जुन म्हणतो, हो खरंच? तर चैतन्य म्हणतो, हो, अरे खरंच, ती किती पटापट कामं करायची आणि किती छान पद्धतीने काम करायची. ते काम तुला जमणारही नाही. अरे सायली वहिनीच्या कामाची कसर तुला तर नाहीच आहे. आणि म्हणून मला वाटते की सायली वहिनीकडे सनद नसली तरीसुद्धा ती वकील म्हणून शोभून दिसते आणि तुझ्या अंगावर तर ॲप्रनच शोभून दिसतो. तर त्याचवेळी चैतन्य म्हणतो, मी तर आज सायली वहिनीला खूप मिस करतोय. मी एक काम करू का, तिला फोन करू का आणि बोलावून घेऊ का? तर त्यावेळी सायली म्हणू लागते, काही हा चैतन्य भाऊजी. तर चैतन्याला आवाज येताच चैतन्य म्हणतो, मला इथे सायली वहिनीचा आवाज का ऐकू येतोय? मला तिचा भास होतोय का? अर्जुन म्हणतो, हो का, जरा मागे म्हणून बघतोस का? त्यावेळी चैतन्य ज्यावेळी मागे म्हणून बघतो त्यावेळी तिथे सायली आलेली असते. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तू? अगं ये, म्हणजे तुम्ही दोघं मिळून मला बकरा बनवत होता तर अर्जुन म्हणतो, हो, मग काय झालं? आता डोक्यातून विचार केलाय का हे फर्म वगैरे सोडायचं? तर आता कामाला लागशील का? चैतन्य म्हणतो, हो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, अगं फोन मेसेज काही नाही आणि तू अचानकच अशी ऑफिसमध्ये आलीस, बस ना, काय झालंय? सायली म्हणते, मला एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी मी इथे आली आहे, कारण ती माहिती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, कशाबद्दल? तर सायली म्हणते, आजच्या वेळी मी सुमन काकूंशी बोलत होते त्यावेळी तिथे प्रतिमा आत्याही होत्या. प्रतिमा आत्यांनी अस्मिताताईंसाठी एक छान पैजण आणली होती. असं म्हणत सायली तो फोटो दाखवते. तर अर्जुन म्हणतो, बरं, मग नक्की पुढे काय झालंय? तर सायली म्हणते, ज्यावेळी सुमन काकूंनी ती पाहिली त्यावेळी सुमन काकूंना आठवलं, ज्यावेळी त्या काळोख्या खोलीत होत्या, नागराजने त्यांना किडनॅप केलं होतं, त्यावेळी अशीच पैजण घातलेली एक मुलगी त्या ठिकाणी आली होती आणि तिला सुमन काकूंनी पाहिलं होतं. त्या ग्लॅनीत होत्या, परंतु तिच्या पायातली पैजण मात्र त्यांनी पाहिली होती. तर अर्जुन म्हणतो, मग ती कोणाची असेल? तर सायली म्हणते, गेले काही दिवस प्रियासुद्धा अशी पायात एक पैजण घालते. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, म्हणजे त्या प्रियाचा सुमन काकूंच्या किडनॅपिंगशी संबंध आहे? तर सायली म्हणते, शक्यता नाकारता येत नाही. तर अर्जुन म्हणतो की हो, मलाही असंच वाटतंय, परंतु हा जर महत्त्वाचा क्ल्यू असला तरीसुद्धा आपल्याला तो पुरेसा नाही आहे. त्यासाठी आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. शांतपणे या सगळ्या गोष्टी पारखून पाहाव्या लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तसे पुरावे मिळवावे लागतील. तर सायलीलाही अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं. सायली म्हणते, मलाही असंच वाटतंय, आपण सगळ्यांनीच तिला गाफील ठेवायचं आहे आणि वेळ आली की तिला जाब विचारायचा.
अर्जुन म्हणतो हो, आपल्याला तसंच करावं लागेल. सायली म्हणते बरं, मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, मी निघते. अर्जुन म्हणतो मीही निघतोय, कारण पोलीस स्टेशनला जावं लागेल. आज रमेशसाठी कोर्टात तारीख मिळाली आहे. मग आता महिपत शिकरेशी बोलावं लागेल. बघूयात महिपत शिकरे आता तरी काही बोलतो का. सायली काम करतेस का, तू सुद्धा चल ना. सायली म्हणते बरं ठीक आहे. चैतन्य म्हणतो तुम्ही दोघांनी काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनवरून कोर्टात या, मी तुम्हाला कोर्टातच भेटतो. असं म्हणत सायली आणि अर्जुन आता पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. अस्मिता म्हणू लागते सचिन माझा फोन का कट करतोय, मी त्याला इतक्यांदा फोन करते पण तो माझा फोन का उचलत नाहीये, चूक त्याने केली आहे ना, मग शिक्षा मला का देतोय. असं म्हणत आता अस्मिताला खूप त्रास होत असतो. अस्मिता म्हणू लागते आता आमच्यात थोडंही प्रेम राहिलं नाहीये का, म्हणजे एक माणुसकी म्हणून त्याने मला एक कॉल तरी करायचा होता. आता त्याचवेळी सचिनचा फोन आलेला असतो. अस्मिता सचिनचा फोन उचलते तर सचिन काळजी असल्याचं नाटक करत म्हणतो अस्मी कशी आहेस तू, अगं तुझ्यावर हल्ला झाला तिथून तर माझा कुठेच लक्ष लागत नाहीये, नक्की कसा घडला ग हल्ला, आणि तुझ्यावर हल्ला करणारी ती व्यक्ती बाई होती असं सायली वहिनी म्हणाली ना. असं म्हणत सचिन आता अस्मिताला त्या हल्ल्याबद्दल विचारत असते आणि हे बोलणं आता साक्षी ऐकत असते. तर आता अस्मिता म्हणते हो, सायली वहिनीने पाहिलं की ती बाई होती आणि तिला खात्री आहे की त्या बाईनेच माझ्यावर हल्ला केला. तर सचिन म्हणतो पण त्या बाईने तुझ्यावर नक्की हल्ला कसा केलाय, म्हणजे नक्की काय केलं होतं. अस्मिता म्हणते मी तुला सांगितलं ना. असं म्हणत अस्मिता घडलेला सगळा प्रकार पुन्हा एकदा सचिनला सांगू लागते. कशा प्रकारे साक्षीने तिच्या तोंडावर उशी दाबली, तिला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी अस्मिताने तिला सोडवण्याचा, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अस्मिताने उशी बाजूला करत घरातील सर्वांना आवाज दिला आणि त्यावेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी आले आणि कशा प्रकारे सायलीने त्या बाईला पकडलं, त्या साक्षीला पकडलं, हे सगळं काही आता अस्मिता सचिनला सांगू लागते. त्यावेळी सचिन मनाशीच म्हणतो म्हणजे ही तीच रात्र आहे ज्या रात्री सॅम पार्टीचं कारण सांगून घराबाहेर गेली होती, म्हणजे अस्मितावर हल्ला करणारी बाई ही सॅमच असेल का. आता मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. तर अस्मिता फोनवर बोलत सचिनला म्हणते हॅलो काय झालंय, तू का बोलत नाहीयेस. सचिन अरे बोल. तर सचिन काहीच बोलत नसतो. तर सचिन त्यानंतर अस्मिताला म्हणतो अस्मिता मी तुला नंतर फोन करतो, ठेवू का फोन, पण तू मला भेटायला येशील का. अस्मिता म्हणते हो चालेल. असं म्हणत आता अस्मिता ही फोन ठेवते. तर सचिन म्हणू लागतो आता या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावीच लागेल, ती बाई सॅम होती का हे शोधून काढावंच लागेल. असं जर असेल तर ही सॅम खूप डेंजर आहे. तसंही आता तिने कितीही सभ्यपणाचा आव आणला तरी तिच्यातली साक्षी शिकरे ही बाहेर येणारच. मग जर असं असेल तर मला आता हे प्रकरण शांतपणेच हाताळावं लागेल. इकडे हे सगळं काही आता साक्षीने ऐकलेलं असतं आणि आता साक्षी खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलीस स्टेशनला सायली अर्जुन महिपत शिकरेंना भेटण्यासाठी येतात. आता महिपत शिकरे तिथे येताच सायलीला म्हणू लागतात काय मग आज पोलीस स्टेशनला कोणती पूजा वगैरे आहे का, म्हणजे तुम्ही अगदी जोड्याने इथे आला आहात. तर अर्जुन म्हणतो नाही पूजा वगैरे नाहीये, पण तुलाच भेटायला आलो आहे, तुलाच भेटण्यासाठी खास आम्ही दोघंही आलो आहोत. तर अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो आता तरी तू तोंड उघडतोयस का, हेच आम्हाला बघायचं आहे. तर महिपत शिकरे सायलीला म्हणतात अहो सायली वहिनी तुमच्या नवऱ्याला जरा सांगा ना, कारण त्याने कितीही प्रयत्न केले तरी मी तोंड उघडणार नाही, मी काही बोलणार नाही, हे तितकंच खरं आहे. उगाच कशाला माझ्याच मागे माझ्याच उरावर बसून आहे, बाकीही केसेस असतीलच ना, मग माझ्या मागे कशाला वेळ फुकट घालवतायत. तर अर्जुन म्हणतो हो का, मी वेळ फुकट घालवतोय का, पण आता एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे 22 वर्षापूर्वी अपघाताबद्दलचा आम्हाला एक क्ल्यू मिळाला आहे, एक पुरावा मिळाला आहे आणि तोही नागराजच्या विरोधात. रमेश ज्याने तुम्हाला ट्रक पुरवला होता, ज्या ट्रकने तुम्ही तो अपघात घडवून आणला, त्याचा साईट मॅनेजर आमच्या ताब्यात आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो कधीही तोंड उघडेल आणि नागराजचं नाव घेईल. त्यामुळे तू तरी सत्य सांगशील असं मला वाटतंय महिपत शिकरे. तर सायली म्हणू लागते महिपत शिकरे तू नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस, म्हणजे जिच्यावर तुझा जीव होता, ती तुझी लाडकी मुलगी, ती तर 22 वर्षापूर्वी खूप लहान होती, तिचा तर या अपघाताशी काही संबंध नाही. मग तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. तू हे सगळं काही नागराज किल्लेदारला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस, परंतु सत्य लवकरच समोर येणार आहे. असं म्हणत आता सायलीने महिपत शिकरेंना चांगलंच सुनावलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कोर्टात ज्यावेळी रमेशला उभं केलं जातं त्यावेळी अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो रमेश 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांचा अपघात झाला होता, त्यावेळी जो ट्रक पुरवला गेला होता तो तुमच्याच कंपनीचा होता ना. तर ते म्हणू लागतात की हो.
तर आता अर्जुन पुढचा प्रश्न करत म्हणतो, पण तो ट्रक तुम्ही नक्की कोणाला पुरवला होता? तर आता रमेश म्हणू लागतो की यांना, असं म्हणत तो बोट दाखवत नागराज किल्लेदार यांना अडकवतो. तर अर्जुन म्हणतो, नाव सांगा. तर आता नाव सांगत रमेश म्हणू लागतो की नागराज किल्लेदार यांना आम्ही ट्रक पुरवला होता. आता मात्र नागराज काकांवर पुन्हा एक गुन्हा दाखल झालेला असतो आणि त्यांची काही सुटका होत नाही. नागराज काका आता ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी सायली अर्जुनला म्हणतात, तुम्ही मला हे सगळं काही मुद्दामून करत अडकवताय ना, कसला सूड उगवताय? तर सायली म्हणते, नागराज किल्लेदार, आम्ही तुझ्यावर कोणताही सूड उगवत नाही आहोत, तर तुझ्या कर्माची फळं आहेत, असं म्हणत सायली आता ठणकावून सांगते. आता मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याची सुटका होणं कठीण झालेलं असतं. तर येणाऱ्या काही भागांमध्ये नक्की पुढे काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.